अश्व सोडला तो अश्व आम्हाला मिळाला नसेल तर पांडवांच्या पराक्रमाला कलंक आहे. त्या पांडवांच्या पराक्रमाला कलंक लागला तू तुझ्या तत्वाला नाही का? आमच्यासारख्या शूरवीरांच्या पराक्रमावर तुझा विश्वास नाही की का? आज नेतृत्वावर होता पण या पुढे क्षणी मला संशय येऊ लागलाय. कारण तुमचे पराक्रम नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. यापूर्वी ते पराक्रम तुम्ही साऱ्यांना दाद केले आणि म्हणणार यवनाश्व अनुशाल्व एवढंच नव्हे हंसत ताम्रध्वज मयूरध्वज प्रत्यक्षाने यमदत्ता दावाही झाला. अशा वीरवर्मा चंद्र हातावर तुम्ही विजय मिळविला. पण हा प्रसंग फार बिकट आहे. ते प्रसंग वेगळे केलेला प्रसंग फार वेगळा आणि आपण या पुढे हा प्रसंग भयानक केला. पुढच्या संकटाची तावड मला लागली तेव्हा हा हट्ट थोडा अश्वाची मुक्तता हे तू आमच्या पराक्रमाला दुसरा दिनाचं कार्य करतोय. वाचेचं प्रसंग आमच्या नेत्रासमोर मानवलंय पण ते कार्य आम्ही हातात घेतलंय. ते कार्य आम्हाला पूर्ण करायचंय. ज्या व्यक्तीने त्या अश्वाला बंधन केलंय त्या व्यक्तीचं फक्त नाव सांग. जगाच्या त्याच्या डोळ्यात तुमची नाव ऐकण्याची जर का उत्सुकता असेल भारता अवश्य नाव कथन करेल. पण तत्पूर्वी मी तुम्हाला बजावून सांगतोय एकदा जाण्याचा नसता हट्ट धरू नका तर पुढे येणारा प्रसंगाची जाणीव आम्हाला होऊ लागली. जाणं न जाणं पुढचा प्रश्न पण नाव ऐकण्यासाठी ते उत्सुक झालेले त्यांचे भाऊ तसेच पळतोय. मग ऐका मग तेव्हा त्यानं नाव मी करू नको सांग म्हणतो. तो पुढे सामान्य नव्हे त्यानं त्रिखंडावर विजय मिळविला. खरं तीन देवतांना त्रस्त करून सोडिलं असा तारकासूर. त्याच्या तारकासुराचा पुत्र गजासूर. या गजासुराच्या शेवटासाठी वीरभद्राच्या सहाय्यानं देवानं त्याचा शेवट केला. पण अंतिम समय त्यानं देवाचं स्तवन केलं नामस्मरण केलं. देव शंभू शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्यापासून ज्या वर्ग पुत्रांचा जन्म झाला असा तो महापराक्रमी. आणि नावच जर काय ऐकायचं असेल अवश्य सांगेल पण त्याचं नाव ऐकल्यानंतर काळातही थरकाप उठेल असं त्याचं नाव असेल त्याचे पराक्रम. एवढी नावांची माहिती मग तो वीर पुरुष कोण आहे हे ऐकण्याची जिज्ञासा आमच्याकडे आहे. मग ऐका तर दुसरा तिसरा कोणी वीर पुरुष नसतो ज्याला 3000 हस्त 300 तोंड 100 हत्तीची 100 मनुष्याची 100 अश्वाची असा तो वीर दुरुंबी सूर्यासमोर काजळे सोन्यासमोर पितळीचे महत्व एवढ्या या साऱ्या सैन्याचं महत्व होणार आहे. साऱ्यांनी जागा सोडू नका त्यापेक्षा कायम ती सोडावी म्हणून
जाऊन आमच्या पराक्रमाला तू साधा देती साहेब आमची विटंबना नाही हे नको मला नेमकं काय म्हणायचंय तुला लवकर सांग. सगळ्यांची म्हणेन पण त्या मृत्यूच्या गवळ्यात धावून येण्यासाठी निघालास मृत्यूच्या गवळ्यात सरळ घेत असे बरोबर येतले असे धरून खाली येतात. रसिक प्रेक्षक नाट्यप्रेमी योगेश हादगे आणि प्रकाश कदम, प्रसाद कदम आणि योगेश हादगे यांनी लाख मोलाचं बक्षीस दिलेलं आहे. संयुक्त देशाच्या करण्याच्या वतीनं वाक्याचा स्वीकार होतोय.